हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा. मी शौनक अँड वेलकम टू अवर चॅनल. येस. तर ॲक्च्युली झालेलं असं की मी पन्हाळ्याला गेलो होतो, त्याच्यानंतर माझा एक पण ब्लॉग आला नाही. तर शेवटी आम्ही ठरवलं की आता आज आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही जात आहोत घोडबंदर रोडला, जिकडे गायमुखला महादेव मंदिर आहे आणि गायमुख चौपाटी आहे. तर फायनली आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत. गायमुख जवळ आम्ही जात आहोत. एक त्यांनी तिकडे मस्तपैकी लोकांना फिरायला वगैरे जागा केलेली आहे आणि तेच वरती शंकराचं मंदिर पण आहे एका छोट्याशा टेकडीवर. तर आम्ही तिथेही जाणार आहोत. तर चला, ऑलमोस्ट 6 वाजत आलेले आहेत आणि अंधार पडायच्या आहेत. आम्हाला परत रिटर्न पण यायचं आहे. आता आम्ही घोडबंदर रोडवरनं टुवर्ड्स गायमुख जात आहोत आणि तुम्ही बघू शकता रस्त्याची परिस्थिती खूप घाणेरडी आहे. तर पावसाळा म्हटलं की हा पॅच जो आहे तो नेहमीच घाणेरडा असतो आणि त्याचबरोबर इथे बॉटल नेकिंग पण आहे. आता इथून पुढे परत रस्ता थोडासा बरा आहे. आता आपण आलेलो आहोत गायमुखच्या इकडे जगन्नाथ महादेव मंदिर. जसं शौनकने सांगितलं तसं टेकडीवर हे मंदिर आहे. आज जाऊन बघूयात मंदिर कसं आहे. तर आम्ही त्या मंदिराच्या इकडे आलेलो आहे आता आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल तर हे बघा, मस्त एक गणेशाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर ना त्यांनी इथे सूचना लिहिलेली आहे. त्या सूचनेप्रमाणे ना या मूर्तीवर हळद कुंकू वगैरे काहीही व्हायचं नाही आहे. फक्त तुम्ही दर्शन घ्यायचं आहे आणि दर्शन घेऊन मग तुम्ही तिथे थोडा वेळ बसू शकता. इथे बसण्याचीही चांगली सोय आहे. मंदिराच्या आवारातच तिथे बसण्यासाठी अरेंजमेंट आहे. कट्ट्यावर तुम्ही बसू शकतात जर पाऊस नसेल तर. आणि आतमध्ये बसण्याची वगैरे सिनियर सिटीजन्सनी चांगली सोय आहे. हे बघा, त्यांनी इकडे जे आजूबाजूचे छोटी मंदिरं आहेत तिथे पण त्यांनी लिहिलेलं आहे. जसं आपण गणपतीचे मंदिराचे इथे बघितलेलं, तसंच जे शंकराचं मंदिर आहे इकडे छोटंसं, तिथेही त्यांनी लिहिलेलं आहे मूर्तीवर हळद कुंकू किंवा पाणी चढवू नये. खूपच प्रेमळ मूर्ती आहे शंकराची. त्याचबरोबर हनुमान आहे आणि देवी पण आहे. सो हे जे आपण मंदिर बघतो आहे ते साधारण 27 ते 28 वर्षापूर्वी पंडित बुद्धदेवजी महाराज यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आहे. हे मंदिर शेकडो वर्ष म्हणजे पुरातन काळातलं आहे. तेव्हा ते लाकडी कौलारू मंदिरात होतं, पण ते अगदी मोडकळ्या अवस्थेत आलं होतं. सो जेव्हा बुद्धदेवजी महाराज ह्या एरियात आले, त्यांनी ह्या गायमुख एरियामध्ये या मंदिराचा त्यांच्या ट्रस्टमार्फत जीर्णोद्धार केलेला आहे आणि आता हे मंदिर श्री नर्मदेश्वर ट्रस्ट हे बघतात. तुम्ही ना इकडे जर पावसाळ्यात येतात तर थोडीशी काळजी घ्या, कारण इथे काही जमीन जी आहे तशी थोडीशी स्लिपरी आहे. तुमच्याबरोबर जर कोणी सिनियर सिटीजन्स असतील किंवा जर तुमच्याबरोबर लहान मुलं आहेत किंवा तुम्ही स्वतः, प्लीज काळजी घेऊन चाला इथे. तर तसं बघितलं तर त्यांनी इथे अरेंजमेंट्स केलेले आहेत की त्या भागांवरनं त्यांनी मॅट वगैरे टाकलेले आहेत लोकांना घसरायला नको, पडायला नको म्हणून. तर ती काळजी तुम्ही नक्की घ्या.
आता आपण कॉन्क्रीट जंगलाकडनं जरा खऱ्या जंगलाकडे जाऊया. आहे बघा, समोर दिसते ती आहे घोडबंदरची खाडी आणि मागे जे दिसतात ते डोंगर. मंदिरात प्रवेश करण्यासाठी हे बघा इथे पायऱ्या पण आहेत. तर तुम्ही या पायऱ्या चढून इथे मंदिरात येऊ शकतात. आतमध्ये तुम्हाला दिसत असेल लोक चढून येत आहेत पायऱ्या. ते समोर दिसतंय ते या जागेचं मुख्य प्रवेशद्वार आहे. तुम्ही खालती सर्व्हिस रोडला लागून गाड्या पार्क करू शकतात किंवा हे बघा खूप मोठा पार्किंग इकडे स्पेस आहे. इकडे तुम्ही वरती गाड्याही तुमच्या पार्क करू शकतात. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की वरती येण्यासाठी जो मार्ग आहे तो एकदम नॅरो आहे. त्यामुळे ॲट अ टाईम एकच गाडी येऊ शकते. समोरनं जर तुमच्यावर कोणी लहान मुलं असतील, सिनियर सिटिझन्स असतील तर इथे वॉशरूमची पण सोय आहे. समोर दिसते ते वॉशरूम आहे. आता आपण गायमुखला घोडबंदरची क्रीक बघायला आलो आहोत. ही क्रीक एवढी मोठी आहे. घोडबंदर किंवा ठाण्यात जी राहणारी लोक आहेत त्यांच्यासाठी चौपाटी म्हणजेच ही गायमुखची चौपाटी. मगाशी अथर्व जे तुम्हाला दाखवत होता ते ही गायमुखच्या चौपाटीचाच भाग आहे. आता बऱ्यापैकी अंधार पडलेला आहे आणि आता आम्ही जात आहोत पेटपूजा करायला. बघूया इथे बऱ्याच काही गाड्या आहेत, तिथेही जाऊन खाऊया. जर तुम्ही गायमुख चौपाटीला येणार असाल तर इकडे शिवम वडापाव म्हणून आहे. त्यांच्याकडे वडापाव आहेत, भजी आहे, मिरचीची भजी आहे. तर आम्ही गरमागरम वडापावावर ताव मारला. एकच वडापाव खाल्ला, मजा आली वडापाव खाऊन. आणि आता बघतोय पुढे काय इथे बुर्जीपावची गाडी आहे, मॅगीचे पण त्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त अजून काय ऑप्शन्स आहेत, सँडविचेस वगैरे आहेत की नाही ते पण बघणार आहोत. तर चला, अथर्व आणि वर्षा गेलेत पुढे, मी पटापट त्यांना कॅचअप करतो. तर फायनली आम्हाला पाणीपुरीवाला भेटलेला आहे. ही बघा वर्षा खुश. आणि आता आम्ही इथे येऊन पाणीपुरीवर ताव मारणार आहोत. आणि त्याच्या बाजूलाच सँडविचवाला पण आहे. पण आता आम्ही सध्या तरी पाणीपुरी खाणार आहोत. तर गायमुख चौपाटीजवळ ही एकच पाणीपुरीची गाडी आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथे गाड्या नाही आहेत. आणि माझ्या मागे जे आहेत उभे ते आहेत नीरज. आणि खूप चांगली पाणीपुरी त्यांनी दिली, मस्त कमी अशी तिखट होती. आणि अथर्वला त्याच्या काय म्हणतात ना की रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांनी बनवून दिली. तर हे माझ्या मागे आहेत, नीरज आहेत आणि चांगली पाणीपुरी बनवतात ते. जर तुम्ही कधी या गायमुख चौपाटीला व्हिजिट करत असाल तर लक्षात ठेवा ही एकच गाडी आहे जिथे तुम्हाला पाणीपुरी, शेवपुरी वगैरे मिळते. ठीक आहे, तर चला आता वडापाव झाला आहे, पाणीपुरी झाली आहे खाऊन. आता अथर्वची फरमाईश आहे की त्याला मॅगी खायचं आहे. तर आता आम्ही मॅगी खायला जातो. तर शिवम वडापाव याच्याच बाजूला ही बघा गायमुख चौपाटी मॅगी स्टॉल. तर इकडे तुम्हाला फक्त मॅगीच मिळत नाही, तर त्याबरोबर तुम्ही बुर्जीपाव पण एन्जॉय करू शकतात. नुसतंच मॅगीची व्हरायटी म्हटली तर ह्यांच्याकडे साधी मॅगी आहे जी नॉर्मली आपल्याला आवडते, प्लेन मॅगी, व्हेजिटेबल मॅगी आहे, चीज मॅगी आहे, एग मॅगी आहे. तर अथर्वनी घेतलेली आहे आत्ता तरी प्लेन मॅगी, कारण त्याला व्हेजिटेबल्स आवडत नाहीत.
आणि मी आणि वर्षा त्यांना सांगितलं आहे की आमच्यासाठी मस्तपैकी भुर्जी पाव बनवा. लकीली पाऊस नाही आहे, आम्ही निघाल्यापासून अजिबात पावसाची एक पण सर आली नाही, त्यामुळे आम्हाला आरामात फिरता आलेलं आहे. तर चला आता आपण जाऊन खायला सुरुवात करूया. सो आता आपण ही मागवलेली आहे भुर्जी पाव. दिसते तरी एकदम अमेझिंग. खाऊन बघूयात कशी आहे ती. यम्मी आहे. राईट अमाऊंटमध्ये तिखट बिखट एकदम गरम गरम. आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे मस्त लागते. सो आता फायनली 8:45 वाजलेत. आम्ही घरी जातो आहोत. आम्ही 7:30ला निघणार होतो. आम्ही सांगितलं होतं 7:30. हां, म्हणजे घरी असं आमचं बोलणं झालेलं की 7:30 पर्यंत परत येऊ, पण 8:45 वाजले इकडे. मजा आली, छान गेला दिवस. शंकराचं मंदिर आणि आपली गायमुख चौपाटी दोन्हीकडे मजा आली फिरायला. शौनक कसं वाटतंय? मजा येते. मागणं अथर्व पण अंगठा दाखवतोय, म्हणजे तो पण हॅपी आहे. खूप लेट आहे. मॅगी पण खाल्ली. आणि तुम्हाला माहित नसेल याची उद्या एक्झाम आहे, लास्ट पेपर बाकी आहे मराठीचा, पण तरी पण त्याच्याबद्दल ना अभ्यास झालेला आहे, त्यामुळे म्हणून आम्ही म्हटलं की जाऊ. आणि होतं काय की दिवसभर आम्ही घरीच असतो, त्यामुळे जरा कुठेतरी बाहेर चक्कर मारायला बाहेर पडतो. पण आता संध्याकाळ वडापाव, मॅगी आणि पाणीपुरी आणि शेवट एक कप चहा असं झालेलं आहे. सो परफेक्ट एंड टू इव्हिनिंग, संडे इव्हिनिंग म्हणता येईल. उद्यापासून परत सुरुवात आहे. तर मग चला हा ब्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. आवडला असेल तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.